रोहित पवार आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियाची तुम्ही भेट घेतलेली, अनेक अडचणी त्यांना आत्तासुद्धा भेडसावत आहेत, काय अडचणी मांडल्या त्यांनी तुमच्याकडे? नाही, अनेक अडचणी आहेत. म्हणजे एक तर 8 जुलैला ही घटना घडली होती. आता आपण ऑगस्टमध्ये सुरू आहोत, पण त्याच्यामध्ये महानगरपालिकेकडनं काही लोकांना 10 लाख रुपये आले असं आम्हाला कळतं आहे. पण राज्य शासनाकडनं 5 लाख रुपये जे देणार होते ते 5 लाख रुपये अजून आलेले नाहीत आणि कंपनीकडनं 25 लाख रुपये आम्ही देऊ इन्शुरन्स आणि या सगळ्या गोष्टीचे असं सांगण्यात आलं होतं. आता इन्शुरन्स हा त्याचा अधिकार असतो, जो व्यक्ती दुर्दैवाने त्याच्यामध्ये मृत्यू पडलेला आहे. पण तुमच्या चुकामुळे जर त्या परिवारावर एवढा मोठा आघात झाला असेल, एक व्यक्ती त्यांच्या परिवाराचा जर या जगातून गेला असेल, तर त्याला तुम्ही 25 लाख ते त्यांच्याच हक्काचे जर देत असाल तर हे योग्य नाही. त्यामुळे या सर्व परिवाराची मागणी की आम्हाला कमीत कमी 1 कोटी रुपये त्या कंपनीकडनं, जी कंपनी करोडो रुपये म्हणजे कितीतरी शेकडो कोटी रुपयाचा नफा करते, त्यांना या 9 कुटुंबाला 1-1 कोटी द्यायला काहीच हरकत नाही असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. त्याच्याचबरोबर बोलताना असंही सांगण्यात आलं होतं की हे सगळे भाड्याच्या घरात राहतात, त्यांना चांगलं म्हाडाकडनं तिथं घर देण्यात यावं, अशा काही मागण्यात इथं असणाऱ्या परिवाराला अतिशय दुःख वेदना तिथं व्यक्त करत त्यांची परिस्थिती सांगितली. घरामध्ये 5-5 लोक आहेत, आज कसं जगायचं असा प्रश्न त्यांना तिथं पडलेला आहे. एका परिवाराला 13 वर्षानंतर मूल झालं आहे, ते 1.5 महिन्याचं आहे आणि त्यात त्याचे वडील वारले. त्यानंतर काही लोकांचं 10 दिवस झालं लग्न झालं आहे, 13 दिवस झालं लग्न झालं आहे, 2 महिने झालं लग्न झाले, त्या महिला आता विधवा झालेल्या आहेत, त्यांना आता पुढे कसं जगायचं असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे इथे येऊन एकतर वस्तुस्थिती आता आम्हाला कळालेली आहे, याच्यामध्ये चुका या महानगरपालिकेच्या तर आहेच आहे, अधिकाऱ्यांच्या आता आहे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या पण त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे या तिघांनाही तिथं सोडलं नाही पाहिजे असं आमचं मत आहे. पण ते आम्ही त्या वतीने लढू. पण यांच्या मागण्या घेऊन आता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे चाललेलो आहोत. कॉन्ट्रॅक्टरचे 2 माणसांवर गुन्हा दाखल झाला, मात्र पर्यावरण विभागाचा संजय कुलकर्णी असेल किंवा आल्लाट म्हणून एक योगेश आल्लाटे त्या विभागाचा प्रमुख होता, त्यांच्यावर दोघांवर गुन्हा दाखल नाही केला, केवळ निलंबन केलं आहे त्यांचं. निलंबन होत नसतं, निलंब करायचं आणि परत त्याला घ्यायचं. आता याच्यामध्ये आमचं मत आहे की त्याला या महानगरपालिकेमधून बरखास्त त्याच्यामध्ये करायला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर त्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हासुद्धा व्हायला काय हरकत आहे. कारण MPCB म्हणजे जी पोल्युशन बोर्ड आहे त्यांनीसुद्धा महानगरपालिकेला सांगितलं होतं की याच्यामध्ये त्रुटी आहेत. त्याच्याचबरोबर मला असं कळतं की जे ग्रीन ट्रिब्युनल आहे त्यांच्याकडनं सुद्धा काही ऑब्झर्वेशन्स तिथे दिल्या गेल्या होत्या. आता ऑब्झर्वेशन दिल्या गेल्यानंतर त्या विभागाचा जो प्रमुख आहे त्यांनी जर त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असेल आणि बिल्डिंगपासून किती जवळ तो ढीग असावा ह्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं गेलं असेल आणि त्यामुळेच तो जो डोंगर आहे तो पडला आणि त्यात या 9 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मनुष्यवादाचा गुन्हा त्या जो कोणी अधिकारी आहे त्या एन्व्हायरमेंट विभागाचा म्हणजे महानगरपालिकेच्या एन्व्हायरमेंट विभागाचा त्याच्यावर तिथं कारवाई झाली पाहिजे आणि त्याला निलंब करून चालणार नाही, त्याला बरखास्त करावं लागेल. कुणाच्या दबावामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसेल असं काय वाटतं? स्थानिक असतील किंवा कुणाच्या सरकारच्या कुठला मंत्री असेल का, कुणाच्या दबावामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही? महानगरपालिका पिंपरी चिंचवडमध्ये आपण जर बघितलं तर इथं एकाच व्यक्तीचा मोठ्या प्रमाणात दबाव असतो, महेश लांडगेंचा असतो. हे आधीपासून आपल्याला माहिती आहे. आम्ही काही इलेक्शनमध्ये आलो, भाषणं करून गेलो, विषय विसरलो असं नसतं. इथं तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वेगळ्या योजनेमध्ये तिथं होत असतो. कचऱ्यामध्ये तर आहेच, त्या जवळची जी खाण आहे ती कशी बुजवण्यात आली, त्यात कचरा कसा टाकण्यात आला, त्यानंतर मुरमाली वर करून त्या TDRचं 160 कोटीचा घोटाळा कसा झाला. आता हे जे काही लिचटचं पाणी ते प्रोसेस न करता लिचट तसंच साईडचा एका नॅचरल जो पाण्याचं तळ आहे त्याच्यामध्ये सोडलं जातं, ते शेतकऱ्याला कशा अडचणी होतात. मग जे प्रोसेस करण्यासाठी पैसा दिला आहे तो तुम्ही पेपरवर काढताय पण काम करत नाही, त्यात पोल्युशन पण वाढतंय आणि त्याच्याचबरोबर तिथे जे काही मुरुम टाकला जातो म्हणजे एक लेअर झाली की मुरुम टाकावा लागतो, तो मुरुम कोणाकडनं घेतला, कोणी तिथं सप्लाय केला, रेव्हेन्यूचे काही डिपार्टमेंटचे काही त्याच्यामध्ये तुमच्याकडे पुरावे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये आता जाण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर मृतांच्या कुटुंबियांची जी आहे ती आमदार रोहित पवार यांनी जी आहे ती भेट घेतली होती. आपण पाहिलं तर अनेक आरोप जे आहेत ते आता रोहित पवारांनी या ठिकाणी केलेले आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.